आता बातमी आहे इराणमधून। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे। इराणमध्ये आतापर्यंत 1405 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये नागरिक आणि सैनिकांचा समावेश आहे। इराणमध्ये सर्वाधिक हानी ही तेहरान शहर आणि परिसरात झाली आहे। अजूनही अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर जोरदार हल्ले सुरूच आहेत आणि त्यामुळे इराणमध्ये आतापर्यंत 1405 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। तर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून नवा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। इराणचे मोबाईल मिसाईल लॉन्चर्स कशा रीतीने उद्ध्वस्त करण्यात येत आहेत त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। इराणकडून असलेले सर्व धोके उद्ध्वस्त करतोय असं म्हणत अमेरिका सेंट्रल कमांडकडून हा नवा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। तर अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांचे व्हिडिओ वेळोवेळी पोस्ट केले जात आहेत, समोर आणले जातात। तसाच हा नवा व्हिडिओ समोर आलाय। इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून रात्रभर हल्ले सुरू आहेत। IRGCच्या ठिकाणांवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ले चढवलेत। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। तर इराणनेही इस्रायलच्या हल्ल्यांना आता जोरदार प्रत्युत्तर दिले। तेल अवीवमधल्या किरिया भागात मोठे हल्ले इराणकडून केले जात आहेत। संरक्षण मंत्रालयाच्या शेजारच्या भागातच मोठं नुकसान झालेलं आहे। इराणच्या हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये नव्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर इराणकडून इस्रायलच्या तेल अवीव या अतिशय महत्त्वाच्या भागाला लक्ष्य केले जात आहे आणि त्या परिसरातही मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळे आता तेल अवीव परिसरामध्ये नव्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। لا حول ولا قوة صبتهم يا الله। इराणकडून तुर्कीमधल्या अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। मात्र हल्ल्यापूर्वीच आंतरखंडीय क्षेपणास्त्र नष्ट केल्याची माहिती समजते। सिरियाच्या हवाई हद्दीतच ही क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आली आहेत। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये वारंवार सायरन वाजतायत। जेरुसलेम मध्य इस्रायल भागामध्ये हे सायरन ऐकायला येत आहेत। इराणचा इस्रायलवर पुन्हा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा सुरू आहे। हल्ल्याचा इशारा देणारे सायरन इस्रायलच्या विविध भागात ऐकू येत आहेत। युद्धभूमीवर आम्ही चांगली कामगिरी करतोय अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। युद्ध कामगिरीला 10 पैकी किती मार्क देणार असा सवाल विचारला असता त्यांनी 10 पैकी 15 मार्क देईन असं म्हटलेलं आहे। तर जगातलं सर्वात सक्षम सैन्य अमेरिकेकडे असल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे। لا حول ولا قوة صبتهم يا الله। We're doing very well on the war front, to put it mildly, I would say. Somebody said, on a scale of 10, where would you rate it? I said about a 15. And we're going to continue to do well. We have the greatest military in the world by far. इराण आणि अमेरिकेचा संघर्ष किमान 1 महिना आणखी चालू शकतो, कारण इराणचा मिसाईल साठा तसेच त्यांचा मारा करण्याची इराणची क्षमता सध्या संपलेली नाहीये असा अंदाज संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केलाय। एवढंच नाही तर रशियानं जानेवारी महिन्यात मिसाईलचा मोठा पुरवठा इराणला केला असल्यानं इराणची मिसाईल संदर्भातली क्षमता वाढलेली असल्याकडेही अभय पटवर्धन यांनी लक्ष वेधलंय। त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात। आपल्यासोबत कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, इराण
आणि इस्रायल दरम्यानचा किंवा इराण आणि अमेरिकेदरम्यानचा जो संघर्ष आहे तो थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहे आणि इराण शरणागती पत्करेल काही दिवसांनी, हे जे सर्व अंदाज होते ते खोटे ठरताना दिसत आहे. हे होणार होतंच. जे कोणी तज्ज्ञ असं म्हणत होते की इराण हा लवकर कॅटॅपुल्ट करेल किंवा लवकर शरणागती पत्करेल, ते तसं नाही आहे. इराणकडे जवळपास 2,500 ते 3,000च्या वर मिसाईल्स आहेत सर्व प्रकारचे, आणि काही मिसाईल्स आता रशियाने त्यांना दिलेले आहेत, जे युद्ध सुरू व्हायच्या 10-12 दिवस आधी, म्हणजे जानेवारी एंड फेब्रुवारी बिगिनिंगला इराणमध्ये उतरले होते रशियन विमानांमधनं. ते अँटी शिपिंग मिसाईल्स होते आणि हे यांचे नॉर्मल मिसाईल्स आहेत. आणि इराणचे जे हेवी वेट मिसाईल्स आहेत ते साधारण 3,000-4,000 पाऊंडचं किंवा किलोचं वॉरहेड घेऊन जातात. ते त्यांनी अजून बाहेर काढलेच नाही आहेत. त्यांच्याकडे सध्या जे चालू आहे ते 500 किलोच्या वॉरहेडचे मिसाईल्स ते फायर करतात आहेत. त्यामुळे जे नुकसान आहे ते लिमिटेड होऊन राहिलेलं आहे. पण ज्यावेळेला आता यांनी लढाई जी आहे ती पूर्ण समुद्रामध्ये हिंद महासागरात नेलेली असल्यामुळे कदाचित आता युद्ध मोठ्या प्रमाणात भडकण्याची शक्यता आहे. इराणकडे एअरफोर्स नाही आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे हवाई वर्चस्व बसवलेलं आहे. आणि त्यांची नेव्हीसुद्धा याच्याप्रमाणे अमेरिकेप्रमाणे त्यांची नेव्हीसुद्धा पूर्णपणे बर्बाद झालेली आहे. त्यामुळे हवा आणि समुद्र हे दोन्ही जर अमेरिकेच्या दृष्टीने त्यांच्या बाजूने असले तरीसुद्धा जमीन अजून इराणच्या बाजूने आहे. इराण हा फार मोठा देश आहे. त्यांनी कुठे कुठे आपले मिसाईल साईट्स ठेवलेले आहेत याची कोणालाच कल्पना नाही आहे. अर्ध्याच्यावर त्यांचे मिसाईल साईट जे आहे ते ट्रकवरनं फायर करतात. त्याच्यामुळे ते मोबाईल असतात, तर ते मोबाईल मिसाईल्स लॉन्चर्स कसे ओळखायचे आणि कसा मारा करायचा याच्यावर अजून अमेरिकेला उत्तर सापडलेलं नाही आहे. म्हणून काल हेगेतनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आम्ही आता इनलँड जाणार आहोत. आमची विमानं आतमध्ये जाऊन कार्पेट बंबार्डिंग करतील आणि यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील. तरी माझ्या अंदाजाप्रमाणे अजून 1 महिनाभर तरी ही लढाई थांबणार नाही आहे. या आखाती युद्धाचा फटका सांगली जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांसोबतच हळदीलाही बसतोय. सांगलीच्या हळदीला जगभरात प्रचंड मागणी आहे. यंदा हळदीचं उत्पादनही चांगलं झालंय. आखाती युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात हळदीला प्रतवारीनुसार 14,500 पासून 24,000 पर्यंतचा दर मिळत होता. पण आता हा दर प्रति क्विंटल 1,000 ते 1,200 रुपयांनी घसरलाय. मुंबईच्या जयंतपेटी बंदरात हजारो टन हळद अडकल्यानं शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांचाही जीव टांगणीला लागलाय. विशेषतः मुंबई येथून आखाती देशात निर्यात करणाऱ्या शिपिंग कंपन्यांनी हळद परत घेऊन जा असा निरोप सांगलीतल्या व्यापाऱ्यांना दिल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण पसरलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.